बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून गावगुंड तरुणाकडून शिक्षकाला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय आणि मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली, पण पोलिसांनी कारवाई केली नाही असाही गंभीर आरोप होतोय। जावयाला गंभीर मारहाण केल्यानंतर सासऱ्यानं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। कारवाई केली नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून जाळून घेणार असल्याचा इशारा या सासऱ्यानं दिलाय। बीडच्या केस पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक अशी घटना घडल्याचं समोर आलंय। एकतर्फी प्रेमातून तुमची मुलगी मला द्या म्हणत बीडच्या वरपगाव इथला गावगुंड तरुणाकडून शिक्षकाला गंभीर मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय आणि यानंतर आता जखमी शिक्षकाच्या सासऱ्यानं संतप्त प्रतिक्रिया देत आतापर्यंत घडलेल्या घटनेचा पाढाच वाचलाय। यांची मुलगी केजला हे सगळे परिवार राहत होता। त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी। त्याने नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या मुलीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला। त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावयासंग भांडत होता। तर शेवटी ह्यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडवल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला वरपगावला जाण्याची वेळ आली। ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते। मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ठिकाणी त्यांच्यावर वार केले। ह्या अशी घटना घडलेली आहे। कुऱ्हाडीचे वार, कोयत्याचे, पुन्हा ते पहारीने दरवाजा तोडला। असा प्रकार हा घडलेला आहे।